तर कोणाचे उपकार नाही का? इतर आपल्यावर कोणाचे उपकार नाही का? बघा, एकीकडे शास्त्र जर बघायला गेलं तर शास्त्रामध्ये असा श्लोक आहे बघा, रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावच सजना येथे परोपकाराय देवे युगेन निर्मिता. बघा, शास्त्र जर बघायला गेला तर संता व्यतिरिक्त इतर 7 लोकांचे उपकार मानलेले आहेत बघा. रवी, चंद्रो, घना, वृक्षा, नदी, गाव आणि सज्जन, म्हणजे सर्व 7 इतर, म्हणजे संत सोडून इतर 6 जणांचे उपकार या अभंगामध्ये परतही मानलेले. विठ्ठल विठ्ठल बघा, संतांचे उपकार तर या अभंगामध्ये मानलेच आहेत, परंतु दुसऱ्यांचे पण उपकार आहेत, ते आपण बघू. आता एक एक करून उपकार बघू. पहिला तो म्हणजे रवी. रवीचे काय उपकार? म्हणजे आपल्या गावातला रवी नावाचा मुलगा नाही बरं का. हा, रवी म्हणजे सूर्य. आता सूर्याचे काय काय उपकार आहे आपल्यावर? आम्ही मनानं नाही सांगत बरं का तुम्हाला काही, हा शास्त्रातला श्लोक आहे. रवीचे काय उपकार आहे की तो पहिला म्हणजे प्रकाश देतो, आहे का नाही? मोफत प्रकाश देतो बघा. म्हणजे असं आहे की कोणाला की आता तो दररोज निघतो बा, दररोज उगवतोय, की आता आलं बघा एखाद्या व्यक्तीला बिल, तुमच्या गावातल्या व्यक्तीला बिल आलं का? कोणाला आलं का? कोणीच बोलत नाही. आलं का? नाही आलं, कोणालाच बिल आलं नाही बघा. परत सूर्याचा दुसरा उपकार काय सांगा पटकन पटकन, तुम्हाला शाळेचा प्रश्न आहे ना. सूर्याचे काय उपकार आहे? प्रकाश. हा, तर जाऊ दे, मी सांगतो तुम्हाला. सूर्यापासून ड जीवनसत्व मिळतं, बरोबर? हा, मराठी ड म्हणतात, इंग्लिशमध्ये डी म्हणतात. आणि ह्या ड जीवनसत्वापासून काय होतं बघा, काय होतं? हाडं मजबूत करण्यासाठी हे काम करत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नंबर दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे चंद्र. चंद्रापासून काय उपकार आहे आपल्याला? चंद्रापासून सांगा पटपट काय उपकार आहे? रात्री आपल्याला जर कोणाला पाण्यात जायचं असेल काही, तर चंद्रापासून आपल्याला प्रकाशही मिळतो. आणि काय होतं की चंद्रापासून आपल्याला शीतलता मिळते. आणि चंद्रापासून परत जे आपण धान्य असतं आपलं, ते परिपक्व होण्याची जी प्रक्रिया असते ती चंद्राच्या प्रकाशापासून होत असते. विठ्ठल विठ्ठल. नंबर 3 काय? रवी चंद्रो घना. घना म्हणजे काय? घन नाही, आणायचा घन नाही. घन म्हणजे पाऊस. पावसाचे काय उपकार आहे? पावसाचे काय उपकार आहे? पाणी. काय होतं पाण्यानं? सांगा सांगा. हा, मी सांगतो तुम्हाला बा. पाणी पडलं की जे आपल्या जे जमिनीला जे धान्य उगतं ते पोषण करण्याचं काम पाणी करत असतं. तर पाणी ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस असं त्याचं काही स्पेसिफिक असं काही ठिकाण असतं का बघा, की आता आश्रमावरती लोक खूप भक्ती करतात म्हणून आश्रमच पडायचं. पाण्याचे आपण उपकार सांगू राहिलो. संता व्यतिरिक्त इतर 6 जणांचे उपकार हे सांगू राहिलो. पाण्याचं असं आहे का की बा एखादी समजा हागणदारीची जमीन आहे तिथे पडायचं आणि सुपीक जमिनीवर पडायचं नाही, असं आहे का? महाराज असं सांगतात त्यांच्या अभंगामध्ये, नाही विचारित मेघ हागणदारी शेत, मेघ हागणदारी शेत, मेघ हागणदारी शेत. बघा, पाऊस ज्यावेळेस पडत असतो त्यावेळेस तो असं काही त्याच्या काही ध्यानात असतं का? आता महाराजांचं सुद्धा प्रमाण असं आहे की तो विचारत नाही की ही हागणदारी आहे की शेत आहे की कोणाचं काय, म्हणजे पावसाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेतच. त्याच्यानंतरचा 4था नंबरचा प्रकार रवी चंद्रो घना वृक्षा. वृक्षाचे काय काय उपकार आहे आपल्यावर? ऑक्सिजन मिळतं, पहिला उपकार. दुसरा
सावली मिळते, फळं मिळते, फुलं. असं एक शास्त्रामध्ये परत एक श्लोक आलाय बघा. पत्र पुष्प छाया फल त्वचा काष्ठ समूळ वृक्ष सर्वांगी सकळ सर्वांशी केवळ उपकारी. म्हणजे त्याचं सर्व जे आहे पत्र पुष्प छाया फळ हे सर्व हे वृक्षाचं असतं. म्हणजे वृक्षाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बघा. माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की एक वृक्ष असतो बघा. एखादा व्यक्ती वृक्ष लावतो आणि काय होतं की वृक्ष लावला, मोठा झाला, पाणी वगैरे घातलं, त्याला फळं आलं, तर काय होतं बऱ्याच वेळेस असं होतं की एखादा व्यक्ती आपल्या धुऱ्यावर वृक्ष लावतो आणि धुऱ्याच्या भांडणामुळे काय त्यांचा वाद निर्माण झाला की दुसरा व्यक्ती येतो त्याला तोडायला लागतो बघा. माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जो खांडावया घाव घाली कालावनी जयाने केली दोघा एकची साऊली वृक्ष दे जैसा. विठ्ठल विठ्ठल बघा. माऊली सांगतात का लावणी जयाने केली म्हणजे एखादा व्यक्ती लावली, एखाद्या व्यक्तीने झाड लावलं आहे की नाही, आणि त्यांनी त्याला पाणी घातलं, खत घातलं, खूप मोठं केलं, त्याला फळ यायला लागली, आणि दुसरा व्यक्ती आला त्याला तोडण्याचा प्रयत्न केला. बघा काय एखाद्या वेळेस असं होतं, एखादा मोठं झाड असतं बघा, मोठा वृक्ष असतो, आपण काय करतो की ते तोडायला जातो बघा, आणि तोडायला गेल्यावर काय होतं की आपण थकतो बघा. असं नाही की एकदा तोडायला लागलो आपण की तोडता तोडता तो वृक्ष पूर्ण तुटेल म्हणून. एकदा मोठा वृक्ष असता की तो काही तुटत नाही. तुटत नसल्यामुळे काय करतो की तो व्यक्ती त्याच्या झाडाच्या सावलीखाली बसतो बघा. सूर्याचे आपल्या त्या वृक्षाचे एवढे उपकार आहेत की त्याला तो जो व्यक्ती तोडायला जरी गेला तरी तो त्याला सावली देणार. विठ्ठल 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 आता समोरचा जो आहे पहिला झाला रवी, चंद्रो, घना, वृक्षा, नदी. आता नदीचे उपकार सांगायचे. नदीचे तो उपकार आपल्याला असे का नदी जाताना काय करते, जात असताना समजा समोरचे जे शेजारी पाजारी जे गावं असतील गावाला पाणी देण्याचं काम नदी करते. शेजारी पाजारी जे झाडं असतात तीरावर त्याला पोषण्याचं काम करते. माऊलीची एक ओळी अशी बघा. विठ्ठल विठ्ठल का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे बघा सर्वांचं जे पाप असतं ते फेडीत नदी जात असते बघा. एवढी नदीमध्ये ताकद आहे. म्हणजे नदीचं म्हणजे एवढीच नाही, ते त्या नदीचं पात्रात आपण स्नान जरी केलं, गंगा नदी समजा, गंगा नदीच्या पात्रामध्ये जर आपण स्नान केलं तर असं म्हणतात की पाप जातं बघा. एवढी ताकद म्हणजे एवढे उपकार त्या नदीचे, पाप घालवण्याची ताकद ती नदी करत असते. जाऊ द्या तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीचं काय होतं की नाही जाणं गंगेला, परंतु त्या नदीचं नुसतं आपण नाव जरी घेतलं ना तरी सुद्धा पाप जातं. असं तुकोबाराय सांगतात. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष दाती मंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. सकळ दोष दाती भंगा, सकळ दोष दाती
विधाना सृष्टी पडताळून सृष्टी बघा तुकोबराय आपल्या अभंगामध्ये सांगतात की स्नान केल्यानंतर जातात पण तिचं नाव जरी घेतलं आपण वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा म्हणजे सर्व दोष हरण्याचं काम ती नदी करत असते विठ्ठल विठ्ठल नंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे गाव म्हणजे गाय गायीचे काय उपकार आहे आपल्याला प्रथम तर ती दूध देते बघा बरोबर म्हणजे तिचे उपकार आहे आपल्यावर असं आहे का बाबा तुम्ही सकाळी सकाळी बरेच लोकांच्या घरी काय मध्ये गायी वगैरे असतात म्हशी वगैरे असतात आता कोणीच जर सकाळी सकाळी जर गेलं समजा आपण दूध विकताना आपण त्याच्याकडून पैसे घेतो बरोबर पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती सकाळी सकाळी दूध आणायला जातो गायीचं दूध काढायला जातो त्यावेळेस असं म्हणते की गाय की द्या 50 रुपये द्या 1 लिटर दिलं 50 नाही म्हणते का म्हणजे गायीचे उपकारच आहे की गाय आपल्याला मोफत दूध देते दुसरा प्रकार दुसरा जो आहे तो काय देते शेण देते शेणापासून आपली जमिनीला सुपीकता निर्माण होते बरोबर आणि परत शेणापासून परत आपल्या घरामध्ये आता आपण सारवून घ्यायचो पहिले आता फरशीमुळे सारवून घ्यायचं काही काम नाही राहिलं पण पहिल्यांदा सारवून वगैरे घ्यायचे त्या सारवण्याने घरातली जी पवित्रता होती ती टिकून राहत होती हा एक उपकार झाला असं म्हणतात की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे म्हणजे 33 कोटी देवाचं सुद्धा आपल्याला दर्शन करायला दर्शन म्हणजे गायीचे किती उपकार झालेत आपल्यावर गाय सुद्धा आपल्याला उपकार करण्याच्या यादीमध्ये मोडते विठ्ठल विठ्ठल आणि 7वा जो प्रकार आहे तो म्हणजे सज्जना सज्जन म्हणजे कोण सज्जन म्हणजे साधू आणि संत या अभंगामध्ये महाराजांनी संतांचे उपकार तर मानलेच आहेत ते काय वेगळे सांगायची गरज नाही कारण आपल्यावर हे जे घटक सोडून आपल्यावर इतरत्र सुद्धा काही घटक उपकार करत असतात आपल्या आई करतात आपल्या वडीलही करतात परंतु साधूंचे जे उपकार असतात ते वेगळे असतात महाराज असं सांगतात केले उपकार सांगू मी काय बापन करी येते माया धर्मे जाळसे केले पाया दिले अक्षय भयदानना केले उपकार सांगू मी काय बापन करी येते माया बघा मायबाप सुद्धा उपकार करतात परंतु महाराज सांगतात मायबाप बापापेक्षा सुद्धा साधू आपल्यावर खूप जास्त उपकार करत असतात म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी संतांचे उपकार मानलेले बघा आता बघा